2024च्या लोकसभा रणधुमाळीत सांगलीनं वेगळाच इतिहास लिहिला. अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहून विशाल पाटील यांनी भाजपचे दिग्गज संजय काका पाटील यांचा पराभव केला आणि दिल्लीच्या संसदेत आपली छाप उमटवली. तो पराभव केवळ मतांचा नव्हता, तो सांगलीतील राजकीय समीकरणांना हादरा देणारा क्षण होता. भाजपच्या मनात ती सल आजही धगधगत असल्याची चर्चा आहे. वारंवार येणारं आमंत्रण, योगायोग की रणनीती. सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 2 वेळा सार्वजनिकरित्या विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं. नंतर वातावरण शांत झाल्यासारखं वाटलं. पण राजकारणात शांतता ही वादळाची चाहूल असते असं म्हटलं जातं. आता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जत तालुक्यातील कार्यक्रमात विशाल पाटीलांना मंचावर आमंत्रित करत पुन्हा एकदा चर्चेचं वारं उठवलं. हे केवळ शिष्टाचार होता की 2029च्या लोकसभा निवडणुकीसाठी टाकलेली दूरगामी गुगली? भाजपच्या डोक्यात 2029 राजकारणात आजचा दिवस उद्याच्या रणनीतीची पायाभरणी करतो. सांगलीत सध्या भाजपकडे लोकसभेसाठी तितका ठळक सर्वमान्य चेहरा नसल्याची चर्चा आहे. विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषदेत यश मिळूनही लोकसभा पातळीवर मजबूत उमेदवाराची गरज भासते. अशा वेळी तरुण, लोकप्रिय आणि जनसंपर्कात मजबूत असलेले विशाल पाटील हेच 2029 मध्ये चालणारे नाणं ठरू शकतात, असा अंदाज भाजपच्या वर्तुळात व्यक्त केला जातोय. म्हणूनच आजपासूनच फिल्डिंग लावून त्यांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे. संजय पाटील यांची भूमिका आणि अंतर्गत गणिता. पराभवानंतर साधारणपणे पक्ष आपला उमेदवार अधिक बळकट करण्यासाठी सत्तेची, निधीची आणि संघटनात्मक ताकदीची साथ देतो. मात्र सांगलीत संजय पाटील यांच्या बाबतीत तसा ठोस आधार मिळाल्याचं चित्र दिसत नाही. महायुतीच्या समीकरणांमुळे त्यांना राष्ट्रवादीत पाठवण्याची वेळ आली. आता पुन्हा भाजप प्रवेशाबाबत अनुकूलता नसल्याची चर्चा आहे. यामुळेच भाजप समोर प्रश्न उभा राहतो, 2029 साठी चेहरा कोण? विशाल पाटील स्वीकार की नकार? आजवर विशाल पाटील यांनी प्रत्येक ऑफर ठामपणे नाकारली. त्यांची प्रतिमा स्वतंत्र आणि जनतेचा माणूस अशी तयार झाली. परंतु राजकारणात परिस्थिती क्षणाक्षणाला बदलते. मित्र शत्रूंच्या रेषा पुसट होतात आणि सत्तेची समीकरणं नवीन आकार घेतात. सांगलीच्या राजकीय रंगमंचावर सध्या एकच प्रश्न घुमतोय, विशाल पाटील भाजपचं आमंत्रण स्वीकारतील का? की ते स्वतंत्र भूमिकेवर ठाम राहून 2029च्या लढाईसाठी वेगळीच दिशा ठरवतील? ही केवळ पक्षप्रवेशाची ऑफर नाही, हा 2029च्या लोकसभा निवडणुकीचा बीजारोपणाचा काळ आहे. सांगलीत राजकारणाचा पट सजलाय, मोहरे हलू लागलेत आणि प्रत्येक चाल भविष्यातील सत्ता समीकरण ठरवणार आहे. राजकारणाच्या या नाट्यात पुढचा अंक कसा उलगडतो हे पाहणंच आता रंजक ठरणार आहे. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.